पण नुसती यात्रा करून फायदा होणार नाही। ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात हे कधीतरी दिसू द्या। ज्यावेळी ओबीसींवर संकट येतं त्यावेळी मात्र तुमची भूमिका नरोवा कुंजरोवा असते, हे ओबीसींनी बघितलेलं आहे। पण ठीक आहे, आता आठवण आली असेल तर ती कृतीत दिसेल अशी अपेक्षा करूया। काल जे त्यांनी गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न केला, आज संजय राऊत पण त्याच पद्धतीने बोलले, उद्या लॉंग मार्च आहे विरोधकांचा। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत, अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात, अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे। माझ्याकडे पत्ता नाही, नाव नाही असंही म्हणाले ते। पवार साहेब म्हणाले की मीच भेट घालून दिली ती राहुल गांधींची। मला असं वाटतं की आता तर हे अजून गंभीर होत आहे की हे सगळे मिळून अशा प्रकारची कॉन्स्पिरसी करतात आणि एकमेकाला भेटवून देत आहेत। म्हणजे लोकशाही कुठे चाललेली आहे? मला तर आश्चर्य वाटतं। माझी अपेक्षा होती की सगळे देशातले मोठे नेते आहेत, कोणी जर फ्रॉड करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी शब्द देत असेल, तुम्ही पोलिसला कळवलं पाहिजे, इलेक्शन कमिशनला कळवलं पाहिजे। पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, शेवटी या सगळ्या गोष्टी का थोतांड आहेत? इलेक्शन कमिशनने आजपर्यंत 4 वेळा ओपन चॅलेंज थ्रू केलं, ओपन चॅलेंज सगळ्या पॉलिटिकल पक्षाला, सगळ्या इंजिनियर्सला, सगळ्या टेक्नोक्रॅट्सला की ईव्हीएम हॅक करून दाखवा। अजूनपर्यंत कोणी ईव्हीएम हॅक करू शकलेलं नाही, कोणी नाही। एवढंच नाही, आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत, इकडे बोलतायत, तिकडे बोलतायत, पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत। इलेक्शन कमिशन त्यांना पत्र देते आहे, नोटीस देते आहे, बोलवते आहे, जाहीर निमंत्रण देते आहे, तिथे हे बोलत नाही। कारण मी यापूर्वीच सांगितलं, शूट अँड स्कूट, गोळा दागा आणि पळून जा, ही रणनीती यांची आहे। सर, ठाकरे एकत्र आल्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांना बाळा नांदगावकरांचा आरोप आहे, त्यात मीरा रोडचा उल्लेख त्यांनी। काय बाळा नांदगावकर बोलले मला माहित नाही, पण ठाकरे एकत्रित आले। आता या संदर्भात मला असं वाटतं किती दिवस आपण तेच ते सांगत बसणार आहे? ते एकत्र आलेत, एकत्र राहावेत, एकत्र नांदावेत, एकत्र लढावेत, काय करायचं ते करावं। सर, शरद पवार साहब ने जिस तरीके से कल एक गौप्यस्फोट करने की कोशिश ने उन लोगों को राहुल गांधी से मिलवा दिया था। देखिए, मुझे इस बात का बहुत आश्चर्य लगता है कि इस प्रकार के सारे बड़े नेताओं के पास इस प्रकार से लोग भारत के चुनाव को प्रभावित करने का आइडिया लेकर जाते हैं और ये केवल एक दूसरे को मिलवाते हैं। ये ना पुलिस में कंप्लेंट करते, न इलेक्शन कमीशन को कंप्लेंट करते, न उसके ऊपर कोई कार्रवाई करते। तो इसका सीधा मतलब ये होता है कि क्या आपने उनका इस्तेमाल करके देखा? वो ऑफर लेकर आए थे तो इसलिए इस प्रकार की बातें कहना, मुझे ऐसा लगता है कि अभी ये स्टोरीज बनाने वाली बात है। चुनाव आयोग ने कई बार आप ईवीएम को हैक करके दिखाइए ऐसा ओपन चैलेंज थ्रू किया था। 8-8 दिन तक कोई भी आए और ईवीएम को हैक करके दिखाए, कोई कर नहीं पाया। आपके पास है कोई तो ले जाइए इलेक्शन कमीशन में। पर ये सब झूठी बातें बोलकर जनता ने जो हमें विजय दिया है, जो जनता ने हमको मैंडेट दिया है, उस मैंडेट को और जनता को अपमानित करना बंद कीजिए। 3 दशकों बाद ओबीसी की याद आई है, कैसा लगता है आपको? लगता है कि भाजपा के वोट बैंक पर नजर है? देखिए, ये जो चुनाव में झटका पड़ा है ना, इसके कारण ओबीसी की याद आ रही है। जिस प्रकार से ओबीसी समाज को दरकिनार करने का काम इन्होंने किया, और जब भी ओबीसी समाज के ऊपर, ओबीसी आरक्षण के ऊपर खतरा मंडराया तो इन्होंने दोगली भूमिका ली। ये ओबीसी ने देखा, इसलिए अब इनको लगता है कि अब अपनी ज़मीन वापस ढूंढनी पड़ेगी, इसलिए सब करने की कोशिश कर रहे हैं।